पाचोटी येथे तहसीलदार साहेब नाव काय नारायणराव व्यंकटराव पापुलवार यांच्या शेतावर आम्ही या ठिकाणी पॉइंट बघण्यासाठी आलो। मरेवाड सर या ठिकाणी पॉइंट बघत आहेत। आतापर्यंत या शेतामध्ये पापुलवार साहेबांनी जवळपास 6 बोर मारलेले आहेत। पाणी आहे, एक दीड इंची पाणी आहे। त्यांना पाण्याची आणखी जास्तीची गरज असल्यामुळे मरेवाड सरांना कॉल करून त्यांनी या ठिकाणी बोलवलेलं आहे। आपण यांचा पॉइंट आज पाहत आहोत। ही त्यांची आंब्याची बाग आहे। पहिले नदीसाठी थांबा तुम्ही सर तुम्ही ज्या जागेवर आता हे इथं ठेवा तुम्ही ठेवून द्या हे सगळं तुमचं। अरविंद मरेवाड सर पहिल्या लाईन साठी तपासणी करत आहेत। आतापर्यंतचे सगळ्यात चांगले रिपोर्ट आणि सगळ्यात अनुभवी माणूस म्हणून ओळखला जाणारा अरविंद मरेवाड महाराष्ट्रामध्ये नामांकित गाजलेला व्यक्ती आणि साहेबांचं आजचं एवढं लक की यांना म्हणजे त्वरित यांनी हे झाले उपलब्ध झाले। जवळजवळ एक वर्ष बारी येत नाही तरी आज यांचा आपण पॉइंट पाहू। पहिली लाईन आहे। महाराष्ट्रातला उत्कृष्ट पानवाडी म्हणून नवजला जाणारा अरविंद मरेवाड यांचे सगळ्यात जास्त रिझल्ट शालिग्राम दगडावर पाणी पाहतात आणि शालिग्राम दगडाचा आणि यांच्या जर्मन टेक्नॉलॉजीचा कॉम्बिनेशन करून हे पॉइंट पाहतात आणि पॉइंट सक्सेस करून दाखवतात। जे की एक लाईन न दाखवता 3 लाईन दाखवून ते बोरचा पॉइंट निश्चित करतात। आणि महाराष्ट्रामध्ये प्रचंड शेतकऱ्यांचा विश्वास तयार केलेला आज अरविंद मरेवाड सर एक खूप चांगल्या पद्धतीचं काम करत आहेत। माझ्या हिशोबानुसार दुसरी लाईन पण साहेबाला सापडलेली आहे। लहान मुलाला ते जवळ बोलवत आहेत, ते दुसऱ्या लाईन वरती थांबत आहे, दुसऱ्या लाईन वरती थांबत आहे लहान मुलगा। सरांना दुसरी लाईन घेतलेली आहे। आता ह्या 2 लाईनचा जुळवाजुळवचा प्रयत्न अरविंद मरेवाड सर करत आहेत। इकडे एक व्यक्ती थांबलेला आहे, त्यांच्या हिशोबाने तिसरा लाईन आहे, तो पण लाईन त्यांनी आता म्हणजे चेक करत आहेत आणि ह्या 3 लाईनचा एका ठिकाणी संगम करून ते पॉइंट निश्चित करतात। आत्ताच 2 दिवसापूर्वी जगळपूर येथे पॉइंट आपण पाहिला, तो बोर अतिशय पाटोदकर सर यांचा पॉइंट आपण पाहिला आणि त्यांना पण चांगल्या दर्जाचं पाणी 2.5 इंची पाणी लागलेलं आहे। तो पण व्यक्ती असा थकलेला होता, बोर मारून त्यांना पाणी मिळत नव्हतं। सरांनी त्यांना एक चांगल्या पद्धतीचं पाणी आज उपलब्ध करून दिलं। त्यांच्या जनावरांसाठी पण पाणी नव्हतं
तिसरी पण लाईन सरांना सापडलेली आहे. आणखी लाईन मिळवण्यासाठी अरविंद मरेवाड सर प्रयत्नशील आहेत. लाईन जुळवण्याचा प्रयत्न चालू आहे. आज कंधार या ठिकाणी बाचोटी गावामध्ये तहसीलदार साहेब यांचा पॉइंट आज अरविंद मरेवाड सर पाहत आहेत. त्यांनी 3 लाईन एका ठिकाणी करण्याचा प्रयत्न करत आहेत. दोन 2023-24 पासून आजही वेटिंगवर 150 जवळपास पॉइंट सरांचे शिल्लक आहेत. तरी पण आज तहसीलदार साहेबांना यांनी वेळ दिला, त्याच्याबद्दल तहसीलदार साहेबांनी पण धन्यवाद व्यक्त केले. तिन्ही लाईन जवळ घेत आहेत. आपली ज्वेलर्सचे दुकाने सांभाळत 25 एकर शेती करत समाज कल्याणमध्ये शिक्षक असलेले अरविंद मरेवाड सर यांनी एक चांगल्या दृष्टिकोनातून शेतकऱ्याच्या फायद्यासाठी यांनी हा जे दैवी शक्ती देवानं दिलेली आहे यांचा पुरेपूर फायदा घेऊन शेतकऱ्यांसाठी मदत या स्वरूपामध्ये यांनी काम करतात.
तिन्ही पॉइंट एका ठिकाणी या रमा या. करून आता मशीनद्वारे जर्मन टेक्नॉलॉजी झालेलं आहे. शालिग्रामचा हा प्रयोग सरांनी पूर्ण केलेला आहे. आधुनिक टेक्नॉलॉजीचा सरांच्याच तोंडून ऐकू आपण काय म्हणतात त्यांनी. काय 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 म्हणता सर तुम्ही? आतापर्यंत आपण शालिग्रामच्या आपण पूर्वी जुन्या पद्धतीने पाहत होतो. आता यानंतर आपण आधुनिक पद्धतीने जर्मन टेक्नॉलॉजी मशीनचा वापर करून पॉईंट आता शेतकऱ्यांना आपण कन्फर्म करून देणे आता या पुढली स्टेप चालू आहे. तुम्ही काय काय केले सर? आपण एका ठिकाणी दूर थांबून हां. लाईन कुठून कशा क्रॉस होतात हम्म. ह्या जुन्या पद्धतीवर माझ्या शालिग्रामवर जे पाणी पाहतो त्या पद्धतीवर मी इथं पॉईंट सेंटर पॉईंट करून ठेवला. आता ह्याच्यामध्ये कन्फर्म मशीन जर्मन टेक्नॉलॉजीचा वापर करून आत्ता आधुनिककडे जनता वळाल्यामुळं आपण जर्मन टेक्नॉलॉजीची सुद्धा मशीन यंदा ठेवलेली आहे. आता त्याच्यावर पाहून आपण यांना फिक्स करून देणार आहोत. मरिवाड सर या ठिकाणी जर्मन टेक्नॉलॉजीची मशीन बॉक्समधून काढत आहेत, अनबॉक्स करत आहेत आणि या ठिकाणी त्या मशीनची जोडणी करून आज आपल्याला हा पॉईंट फिक्स करून देणार आहेत, जे की शालिग्राम दगडावर आणि जर्मन टेक्नॉलॉजी या दोन्हीचा संगम करून त्यांनी आज चांगल्या पद्धतीचं शेतकऱ्याला काय चांगल्या दर्जाचं देता येईल ह्याचा प्रयत्न आज अरविंद मरिवाड सर करत आहेत. आणि ह्या माध्यमातून जवळपास आजपर्यंतचे त्यांचे दीड ते 2,000 बोर आज माझ्या माहितीनुसार 1,500-2,000 होते, पण सर सांगतात 3,000च्या वर बोर जवळपास त्यांचे सक्सेस बोर आहेत. आणि चांगल्या दर्जाचं पाणी आणि शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीचं एक योगदान असं शेतीच्या माध्यमातून आज प्राप्त होत आहे. आणि अरविंद मरिवाड सरांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यांनी मशीन चालू केलेली आहे. आता पाहू आपण त्यांनी काय करतात ते. या ठिकाणी त्यांनी पॉइंट जे त्यांनी आत्ता शालिग्राम दगडावरती जे आणलेले आहेत त्यांनी ते पॉइंट योग्य आहेत की नाही पुनर्तपासणी करत आहेत. आणि त्या पॉईंटपासून त्यांनी ते मशीन आता त्या जे पॉईंट त्यांनी फिक्स केला आहे तिकडे येऊन ते बरोबर आहे की नाही आणि त्याच्यात काही बदल होतोय का ते पाहत आहेत, तपासणी करत आहेत. हे तिसरी लाईन आहे. ही तिसरी लाईन त्यांनी हे पण लाईन चेक करत आहेत जर्मन टेक्नॉलॉजीच्या मशीनद्वारे. आणि त्यांनी मेन पॉईंटवर येत आहेत. मशीन पण फिरत आहे. हा ह्यांचा पॉइंट फिक्स केलेला आहे सरांनी. हा पॉइंट त्यांचा फिक्स केलेला आहे. या ठिकाणी शालिग्राम दगडावरती आणि मशीनवरती ह्यांनी याचं कॉम्बिनेशन करून ओके तुला एकच आहे. सर तुम्ही मशीनद्वारे कशा पद्धतीने चेक केलात सर? 3 लाईन एका जागी आणून सेंटर लाईनवर तुम्हाला फिरून जातो. बरोबर आहे का? आहे का? तिथून सांगितलेलं मी जुन्या पद्धतीवर माझ्या सांगितलेलं बरोबर आहे. हा तुम्हाला सांगितलं तर ह्यात चवाळ्या ते हिरवं दाखवलं आजूबाजूला. हा तर मग आता हे थोडंसं होतंय. काय म्हणले होते सरांनी तुम्हाला तिथे माळावर थांबून त्या ठिकाणून सांगितले होते का 3 ठिकाणचा पॉईंट एका ठिकाणी करून आपण बघू खाली. तर कुठून तुम्हाला पॉईंट सांगितलं? अंतर किती आहे ते? अंतर जवळजवळ 200 मीटरचं अंतर आहे. 200 ते 300 100 ते 150 मीटरचं अंतर आहे. तिथून सांगितलं की तुम्हाला त्या सवाड्याच्या बाजूला पॉईंट येणार आहे. बरोबर. तुमचं नाव काय? दत्तात्रय गणेशराव पापुलवार. दत्तात्रय गणेशराव पापुलवार, राहणार पाचोटी. आज दिनांक किती आहे? दिनांक आहे 2/5/2025. आपण हा पॉइंट कुणाचा पाहिला? नारायण व्यंकटराव पापुलवार, नायब तहसीलदार त्यांच्या शेतात. कुठे राहतात?
हनुमानगड नांदेड. हनुमानगड नांदेड येथे राहतात. ते कालपासून माझ्याकडं फोन करत होते आणि त्यांनी माझ्या व्हॉट्सअप लाईन त्यांनी त्या ठिकाणी आणत आहेत, त्याचा प्रयत्न सुरू आहे त्यांचा. ही पहिली लाईन आहे, ही दुसरी आता. पण दिल्या होत्या, पण मी पाहत आलो आणि त्याच्यानंतर तुम्हाला जवळपास तुमच्या टेकड्यावर तिकडं दाखवा, जिथं कार थांबली, जिकडं दगड दिसतात त्या ठिकाणाहून आपण 200 मीटर पासून 100 ते 150 200 मीटर पासून तुम्हाला सांगितलं की फलाण्या एरियामध्ये पॉईंट निघणार आहे. तर हा पॉईंट आपण तिथं थांबून काढलो. ह्याला 3 लाईन आहेत आणि तुम्हाला जे पूर्वी सांगितली होती किंवा त्यांची मनसागाकडे पाणी आहे, तर ते पाणी कसं आहे सांगू का? त्याच्यातली जी ही लाईन येऊ लागली, ती ही लाईन अशी खाली चालल्यामुळं सिंगल लाईन पॉईंट जे देतात त्यांच्यासाठी ती योग्यच आहे. तिथं पाणी आहे, पण तुम्हाला माझ्या हिशोबानं 1.5 इंच ते 1 इंचापर्यंत जातं. आपण 3 लाईनचं क्रॉसिंग करून 2.5 इंचापर्यंतची जी अपेक्षा बाळगतो, ते प्रत्येक लाईन आपल्या अंदाजानं धरतो की बुवा ही 1.5 इंचाची असावी. कोणती 1 इंचाची निघेल, कोणती 1.5 इंचाची निघेल, कोणती अर्ध्या इंचाची निघेल, तर कोणती 1-1.5 इंचाची निघते. आपला असा अंदाज बांधलेला असतो आणि त्या अंदाजावर आपण 2.5 इंचाचं तुम्हाला सांगतो की बुवा इथं 2.5 इंच पाणी लागू शकत. तर ह्याच्यानंतर तुम्ही याच्यात किती डेप्थ जाणार, किती खोलीपर्यंत जाणार, ती लाईन कोणत्या खोलीपर्यंत ओपन होणार, ते ओपन होईपर्यंत जर तुम्ही गेलात तर आपला अंदाज हा खरा ठरू शकतो. लागलं 150-200 फूट घेतलो पण पाणी नाही लागलं, असं सुद्धा होऊ शकतं बरं का. तर तुम्ही कमीत कमी या पॉईंटला 500 ते 550 फुटाच्या आसपास जर गेलात तर तुमच्या 3 लाईन तुटू शकतात, असं माझा अंदाज आहे. तर तुम्ही 3 लाईन तोडून मला बंद करायचं, चालू करायचं. तुम्ही गाडी लावल्याच्या नंतर कॉल करा. मी प्रत्येक ठिकाणी थांबू शकत नाही, बरोबर आहे. आता मी इथून जवळपास 60 किलोमीटरवर आहे. आता माझ्या गाड्या आज तिकडं चालू आहेत. आता दररोज 1-2 ठिकाणी गाड्या लागतात. किती ठिकाणी मी थांबू शकतो. तर मला एखाद्या शेतकऱ्याला असं अजिबात फसवायचं नाही. मी प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न करतो. प्रामाणिकपणे चांगलं काम होईल हा माझा उद्देश आहे. आणि पैसे कमवण्यासाठी तर मुळीच नाही. माझ्याकडे सोन्याचं दुकान आहे, माझ्या घरी 10 एकर ऊस आहे, 25 एकर जमीन आहे, ट्रॅक्टर आहे, बसून फिरायला कार आहे, दुसरे 2-4 भाऊ सर्व्हिसला आहेत, लेकरं सगळं आहे. पण माझ्या हातानं हे जे आपल्याला ईश्वरानं काहीतरी दिलंय ह्याचा काहीतरी फायदा व्हावा एवढाच माझा एकमेव उद्देश आहे. म्हणून मी काम करतो. शेतकऱ्याला सहकार्य हो, ज्याला पाणी नाही त्याला काय त्रास आहे आणि ज्याचा एखाद्याचा बोर जर फेल गेलाय त्याला काय त्रास होतं हे मला थोडं कळकळीनं वाटते, त्याची कळकळ येते. म्हणून मी काम करतो. एवढ्या उन्हामध्ये मला काही कमी नाही, पण मला जे माझ्याकडे दिलंय की बाबा तू काय तर कर ह्या जनतेचं किंवा शेतकऱ्याचं, म्हणून ह्याच्यासाठी मी काम करतो. बरोबर आहे. शेतकऱ्याबद्दल धन्यवाद.